नमस्कार. हे आहे तुमच्या हक्काचं पाककृती पुस्तक म्हणजेच युवर रेसिपी बुक. थंबनेल वरून आणि टायटल वरून तुमच्या लक्षात आलं आहेच की आज आपण बनवतोय मशरूमचं सूप. खरं तर सूपचे वेगवेगळे प्रकार आपण काही दिवस झाला अपलोड करतोय. खूप छान छान रेसिपी सोप्या करून तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. नक्की जाऊन एकदा चेक करा. आज आपण बनवतोय सूपचा आणखीन एक प्रकार म्हणजेच मशरूमचं सूप. साहित्य अगदी मोजकच आहे आणि याशिवाय घरी असलेल्या साहित्यामध्ये आज आपण ही मशरूमचं सूप बनवतोय. फक्त तुम्हाला मशरूम विकत आणायचं. साहित्य बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथं आपण हे 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत. मशरूम पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आता आपल्याला याला चिरून घ्यायचंय. मशरूम चिरत असताना हा असा कडेने थोडासा भाग काढून घ्यायचा आहे. असा आडवा ठेवायचा आणि अगदी पातळ असे याचे काप कापून घ्यायचे. हे असे पातळ आपण काप करून घेतले. याच पद्धतीने बाकीचं मशरूम सुद्धा चिरून घेऊयात. तर इथं मी मशरूमचे हे असे पातळ काप करून घेतले. मशरूमचे काप करून घेतलेले आहे. सगळी तयारी झाली. पटकन सूप करायला घेऊयात. तिथं पॅन गरम करत ठेवलाय. पॅन मध्ये घ्यायचंय 2 टीस्पून बटर. बटर चांगलं गरम करून घ्यायचं. त्यामध्ये घालूयात कांदा, 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1-2 मिनिटं याला चांगलं परतून घ्यायचं. कांदा खूप लालसर होईपर्यंत नाही, हलकासा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. हे बघा कांदा थोडासा मऊ झालाय, हलका ट्रान्सपरंट दिसतोय. आता या स्टेपला यामध्ये घालायचे मशरूम. थोडंसं मीठ घालूयात, साधारण अर्धा टीस्पून. थोडंसं नंतर घालणार आहे. अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर. याला मिसळून घ्यायचंय व्यवस्थित. आता हे मशरूम थोडेसे परतून घेऊयात. मशरूम परतत असताना ना मशरूमला सुरुवातीला भरपूर असं पाणी सुटेल, तर ते पाणी आटेपर्यंत आपल्याला पुन्हा याला परतून घ्यायचंय. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेनच. तर हे पहा, मशरूम 1-10 मिनिट झालं परतून घेतलं असेल आणि लगेच याला असं मशरूमला पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी आटेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचंय. हवं तर गॅस मोठा ठेवला तरी पण चालेल. गॅस मोठा ठेवूनच 1-2 मिनिटं मी याला परतून घेतलं. हे बघा सगळं पाणी यातलं आटलेलं आहे. आता या स्टेपला यामध्ये घालायचंय 2 कप पाणी. वर प्लेट झाकायची. गॅस मध्यमपेक्षा थोडासा मोठा केला तरी पण चालेल, पण अगदीच मोठा नका ठेवू. गॅस मध्यम इथं मी ठेवलेला आहे आणि 7 ते 8 मिनिटं याला आपण शिजवून घेऊया. तर 7 ते 8 मिनिटांमध्ये मशरूम नाही शिजले तर पुन्हा 1-2 मिनिटं शिजवून घ्या. एवढ्या वेळात मशरूम व्यवस्थित शिजले जातात. तर आता याला थोडंसं शिजवून घेऊ. तर साधारण 10 मिनिटं झालेली आहेत. हे बघा, तर हे बघा मशरूम आपले व्यवस्थित शिजलेले आहेत. आता गॅस बंद करूयात आणि हे संपूर्णपणे गार करून घेऊ. याला पूर्ण गार केल्यानंतर आपल्याला याला मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. त्याला सर्वात आधी गार करून घेऊ. आता हे संपूर्णपणे गार झालेलं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता मी इथे मिक्सरमध्ये फिरवून घेते. तुमच्याकडे जर ब्लेंडर असेल तर ब्लेंडरने याला पॅनमध्येच तुम्ही बारीक करून घेतलं ना तरी पण चालेल, पण त्यासाठी गार करायची गरज नाही. आता मिक्सरमध्ये फिरवतोय त्यामुळे पूर्णपणे गार करून घेतलंय. हे संपूर्ण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. तयार करून घेतलेली प्युरी पुन्हा त्याच पॅन मध्ये काढून घेऊयात. यामध्ये पुन्हा 1 कप पाणी घालायचंय. सगळं एकजीव मिसळून घेऊ आणि यामध्ये आता पाणी घालून याला छान एकजीव करून घेतलं. सूप तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवंय त्यानुसार पाणी तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि यामध्ये घालायची अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर. आता या स्टेपला हवं तर एकदा सूप टेस्ट करून बघा आणि गरज वाटली तरच मीठ घाला, कारण आपण मशरूम शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं. शिवाय बटर मध्ये केले, बटर सुद्धा थोडंसं खारट असतं.
तर त्यामुळे गरज वाटली तरच थोडंसं मीठ घालायचंय. तर आता मला वाटतंय तर अर्धा टीस्पून यामध्ये मीठ घालतेय. याला छान एकजीव करून घ्यायचंय. गॅस मध्यमच ठेवा आणि याला एक चांगली उकळी काढूया. सूपला उकळी आलेली आहे. गॅस आता बंद करूया आणि मस्त आपलं मशरूम सूप पटकन सर्व करूया. तयार झाले आपले हे गरमागरम मशरूम सूप. करायला खूप सोपं आहे, तुम्ही पाहिलेलंच आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होतं. तर असं हे आपलं गरमागरम मशरूमचं सूप तयार झालं. पण मगाशी मशरूम ज्याला फ्राय करतो त्यातले थोडेसे पीसेस तुम्ही बाजूला काढून ठेवून वरून गार्निश करू शकता, जसं की मी आता करणार आहे. आणि यासोबत तुम्हाला वाटलंच तर तुम्ही फ्रेश क्रीम सुद्धा यावर सर्व करू शकता. अप्रतिम असं लागतं हे मशरूम सूप. तुम्ही सुद्धा या पद्धतीने मशरूम सूप नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.